हाय, मी मिताली बोलतेय. कधी तुम्ही पाहिलंय एखादी आजी हळूच नळाखालील थेंब एका भांड्यात साठवते? कधी तुमचं बाटलीतलं पाणी फेकून दिलंय आणि दुसऱ्या क्षणी कुणीतरी तहानलेलं बघितलंय? आज मी सांगतेय माझी एक गोष्ट. जेव्हा मी पाण्याचं खरं महत्त्व जाणलं, तेव्हा एक थेंब मला समुद्राइतकं मोठं वाटायला लागलं. त्या उन्हाळ्यात आमच्या गावात पाण्याचं प्रमाण खूप कमी झालं. नळ फक्त 2 दिवसांनी चालायचा, तेही 30 मिनिटं. आई सकाळी उठून पहाटेपासून पाणी भरत होती. आम्ही पाण्याचं एक एक थेंब जपून वापरायचो. टॉयलेटसाठी, जेवणासाठी, अंघोळीसाठी ही एक बादली पुरवायची. एक दिवस शाळेत मी बाटलीतील अर्ध पाणी उरकलं आणि उरलेलं थोडंसं पाणी टाकलं. ते पाहून बाई म्हणाल्या, मिताली, हे पाणी कुणाचं तहान भागवलं असतं हे तुला माहीत नाही, पण तू त्याला वाया घातलंस. त्या दिवशी मला वाईट वाटलं, पण काहीतरी बोध मिळाला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणींसोबत गावाच्या शाळेजवळ गेले. तेथे एक लहान मुलगा रडत होता. तो वाट पाहत होता, पाणी येईल का? त्याची आई रांगेत उभी होती, पण नळ कोरडा होता. मी माझ्या बाटलीतलं उरलेलं पाणी त्या मुलाला दिलं. त्याने एक घोट घेतला आणि डोळे मिटून स्मिप केलं. त्या घोटात काय होतं माहितीये? आभार, शांतता आणि एक थेंबाचं मूल्य. शाळेत पाणी वाचवा अभियान सुरू झालं आणि मी आणि माझ्या मैत्रिणींनी एक पोस्टर केलं. थेंब थेंब साचलं तर जीवनाचं झाड वाढलं. आम्ही ठरवलं, नळ उघडा राहिल्यास लगेच बंद करायचं. बाटलीतलं उरलेलं पाणी झाडांना घालायचं. दररोज घरात किती पाणी लागलं ते वहीत लिहायचं. थोड्याच दिवसात माझ्या घरात पाणी साठवणं, मोजणं, वापरणं हे सगळं शिस्तबद्ध झालं. गावात बघता बघता लोकांनी टाकीत झाकण लावणं, वाहणारा नळ दुरुस्त करणं सुरू केलं. आई तर रोज उरलेलं भांडी धुतलेलं पाणी झाडांना घालू लागली. सरपंचांनी शाळेत यायला सुरुवात केली आणि एक दिवस त्यांनी सभेत सांगितलं, मुलीने शिकवलं की पाण्याच्या थेंबाने गाव वाचतो. माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मी कुठे मोठं भाषण केलं नाही, पण एक सवय बदलली आणि सगळं बदललं. पाणी म्हणजे जीवन, पण ते फक्त ओळखून चालत नाही, ते जपावं लागतं. थेंब वाचवणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही, तीच खरी देशसेवा आहे. जिथे किमान पाणी नसेल तिथे शाळा, आरोग्य, आनंद सगळं अर्धवटच. ही होती माझी गोष्ट. मी, माझी बाटली आणि त्या थेंबांनी दिलेलं ज्ञान. तुम्ही पाणी जपता का? घराबाहेर वाहणारा नळ कधी बंद केलाय का? कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कथा जीवनाचीला सबस्क्राईब करा. मी मिताली परत येईन अशीच एक गोष्ट घेऊन, जी थेंब थेंब साचत तुमच्या मनाला स्पर्श करेल. तोपर्यंत पाण्याच्या प्रत्येक थेंबात भविष्य आहे. त्याला वाहून द्याल की जपून ठेवाल? बाय बाय.